बहिणीच्या गळ्यात फुटका मणीही नाही, म्हणून भावाने त्याच्या मुलीच्या लग्नात बहिणीला गोठ्यात बसवलं. आज त्याच बहिणीची दोन्ही मुलं क्लास 1 ऑफिसर आहेत. भाऊ श्रीमंत असू द्या आणि बहीण गरीब असू द्या, लाज वाटते त्याला आपल्या गरीब बहिणीची. बहीण गरीबाच्या घरी लग्न करून गेली. ही गरिबी तिच्या नशिबी लिहिली होती का? अहो, श्रीमंत बापाची मुलगी आहे, पण गरिबाच्या घरात लग्न करून गेली. हे तिचं प्रारब्ध होतं. गरिबी, श्रीमंती प्रारब्धावर सोडा. आयुष्यात सगळं काही प्रयत्न करून नाही मिळवता येत, तर प्रारब्धसुद्धा खूप मोठी गोष्ट असते. लोकांना लाज वाटते गरिबीची. असे बरेच भाऊ आहेत जे रक्षाबंधनला, भाऊबीजेला आपली बहीण गरीब आहे म्हणून तिच्या घरी जात नाही. आजची ही आपली कथा देखील अशाच बहिणीची आहे, जी श्रीमंत घरात जन्माला आली, परंतु लग्न होऊन गरीब घरी गेली. नशीब तिचं. दिसायला थोडी काळी सावळी होती, पण मनाने खूप चांगली होती. मन मिळावू स्वभाव होता, मोकळ्या मनाची होती. जेव्हा मोठ्या भावानं तिचं लग्न करून दिलं, तेव्हा त्याची मुलगी 3 वर्षांची होती. लग्न झाल्यावर बहिणीनं आपल्या भावाचं दर्शन घेतलं, कारण भाऊ मोठा होता. वडिलांचे लवकरच निधन झाल्यामुळे त्यांच्या मायेचं छप्पर हरवलं होतं. आईचेही दर्शन घेतले आणि बहीण सासरी नांदायला गेली. परंतु परिस्थिती गरिबीची हे लक्षात येताच भावाने हळूहळू बहिणीकडे जाणं कमी केलं. हे बहिणीच्याही लक्षात येत होतं. भाऊ पहिल्या रक्षाबंधनला आला नाही. तिला वाटलं श्रीमंत आहे, खूप काम आहे म्हणून आला नसेल. भाऊबीजेला देखील तो आला नाही. त्याने तिला फोन करून बोलवलं सुद्धा नाही. मग बहीण आपल्याच मनात म्हणत राहिली, जाऊ दे, एकटाच आहे, कामाचा व्याप आहे म्हणून नसल जमलं यायला, असं म्हणून ती स्वतःलाच समजावत होती. रक्षाबंधन, मग भाऊबीज असं करून प्रत्येक वर्षी बहीण आपल्या भावाची वाटच पाहत होती. पण भाऊ काय तिच्याकडे येतच नव्हता. साधं तिला फोन करूनही विचारपूस करत नव्हता, कारण आता नातीगोती पैशात विभागली गेली होती. इकडे बहिणीला 2 मुले झाली, तरीही भाऊ बहिणीकडे आला नाही. आता या गोष्टीला मात्र 17 वर्ष उलटून गेली होती. शेजारी बिचारी चांगली होती. तिचा भाऊ आला की ती त्याला म्हणायची, जा रे दादा तिच्याकडे, जाऊन ओवाळून घे. तिचा भाऊ तिच्याकडे येत नाही रे, तर शेजारणीचा भाऊ बोलायचा, बर बाई, जातो, ओवाळून घेतो. मग इकडे ताटात ओवाळणीचे पैसे पाहिले की तिला असं वाटायचं, हीच ती नोट जिने माझ्या भावाला माझ्यापासून दूर केला आहे. मग यावर ती म्हणायची, दादा काहीच नको रे, फक्त दरवर्षी तुझ्या बहिणीकडे आला की मग माझ्याकडे पण येत जा, ओवाळून घेत जा. मला काही नको दुसरं, फक्त माझ्या मुलाबाळांना आशीर्वाद द्या. गरीब होती पण स्वाभिमानी होती. काही नको होतं तिला, पण तिला नेहमी भावाची आठवण यायची. नवऱ्याला मात्र भावाचं नाव काढलेलं आवडत नसायचं. तोही स्वाभिमानी होता. साहजिकच त्यालाही वाटायचं, ज्याला आपल्या गरिबीची लाज वाटते, मग त्याचा विचार कशाला करायचा. बिचारी नवऱ्यापासून चोरून चोरून भावाचे फोटो पाहत राहायची. मग तिला आपल्या भावाची खूप आठवण यायची. आईवडिलांची आठवण यायची. लहानपणीच्या आठवणी मनात पुन्हा एकदा घर करायला लागायच्या. तिला ते सगळं आठवायचं. लहानपणी बाबा जेव्हा दादाला मारायचे, तेव्हा ती त्याला बाबांच्या मारापासून वाचवायची. एवढंच नाही तर काही खाऊ असेल तर ते दोघे मिळून वाटून खायचे. हे सगळं आठवून पुन्हा तिला रडू यायचं. मनातल्या मनात म्हणायची, किती बदललाय रे दादा. लहानपणी कधी वाटलं नव्हतं की तुम्हाला एवढं अंतर देशील म्हणून. तुला माणसापेक्षाही पैसा जास्त जवळचा वाटतोय. तू फक्त केवळ आणि केवळ या पैशासाठीच मला तुझ्यापासून दूर केलंय. मग भावजाईची ही आठवण यायची. बिचारी चांगली होती, मन मिळावू होती, जीव लावायची. पण कधी कधी मनातून असं वाटायचं की जर आता आपली रक्ताचीच नाती बदलत असतील तर भावजाईचाही काय भरोसा आहे. आता तिचाही स्वभाव तसाच असेल म्हणून कशावरून. जर आपल्याच भावाला आपली लाज वाटते तर तिला काय नाव ठेवायचं. ती म्हणायची, दादा मामा झाला तरी देखील त्याने त्याच्या भाच्यांचं तोंड पाहिलं नाही. एक दिवस उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अशीच दुपारी शेजारी आली आणि म्हणू लागली,
ताई, तुमच्या भावाच्या मुलीचं लग्न आहे. तेव्हा ती आश्चर्याने बोलली, माझ्या भावाच्या मुलीचं लग्न? ती म्हणाली, हो, आम्हाला पत्रिका आली. ही बघा पत्रिका. पत्रिका पाहिल्यावर तिने स्वतःच्या भाचीचा फोटो पाहिला. जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा ती 3 वर्षांची होती. आता तीच 20 वर्षांची झाली आहे. पण लग्नाच्या पत्रिकेत तिच्या नवऱ्याचं नाव मात्र नव्हतं, कारण तो गरीब होता. म्हणून ती म्हणू लागली, माझ्या दादाच्या मुलीचं लग्न आहे. श्रीमंताच्या घरी पत्रिका आली, पण माझा नवरा गरीब आहे, म्हणून मला साधी पत्रिका देखील आली नाही. आणि त्या पत्रिकेत माझ्या नवऱ्याचं नावसुद्धा नाही. याचं तिला खूप दुःख होत होतं. यावर ती देवापुढे हात जोडून म्हणते, का रे भगवंता, यात माझं काय चुकलं? काय चूक आहे यात माझी? फक्त मी गरीब आहे? यावर शेजारीन म्हणती, अगं ताई, रडू नकोस. बिघडलेलं नातं तू सुधारू शकतेस. तू लग्नाला जा. पत्रिका नाही आली, नाही येऊ दे, पण हे तुझ्या भावाच्या मुलीचं लग्न आहे. तू नक्कीच जा. आपल्या घरातलं लग्न आहे असं समजून जा. त्यावर ती शेजारीन विचारते, तुमची भावजाई कशी आहे हो? ती म्हणते, ती खूप चांगली आहे. स्वभावानं मन मिळावं आहे. खूप जीव लावायची मला. मग तर नक्कीच जा. स्त्रीला स्त्रीचं दुःख कळतं हो. ती नक्कीच तुम्हाला समजून घेईल. जा, तुमच्या भावजाईला दया येईल तुमची. यावर ती म्हणते, हो, नक्की जाईन. माझ्या दादाच्या मुलीचं लग्न आहे. फाटक्या कपड्यात तिने जायची तयारी केली. एवढा आनंद माहेरी जाण्याचा की रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. उद्या पहिल्याच गाडीने माहेरी जाणार या आनंदात तिने संपूर्ण रात्र जागून काढली, कारण तिला झोपच येत नव्हती. शेजारणीनं तिला साडी दिली आणि पोरांना कपडे देखील दिले. तरी देखील तिचा नवरा तिला म्हणत होता, अगं नको जाऊस, त्यांनी आपल्याला बोलवलं नाहीये, तुझा अपमान होईल. कारण लोकांना गरिबीची दया नसते. त्यामुळे बाई, ऐक तू माझं, बोलवल्याशिवाय लग्नाला जाऊ नये. पण तिने नवऱ्याचं एक नाही ऐकलं. उलट ती नवऱ्याला म्हणाली, अहो, माझ्या दादाच्या मुलीचं लग्न आहे, माझ्या भाचीचं लग्न आहे, त्यामुळे मला जायचंच. तुम्ही मला आज अडवू नका. शेवटी बहिणीची आपल्या भावाबद्दल वेडी माया. ती स्वतःला थांबवूच शकली नाही. ती पहिल्याच गाडीने माहेरी निघाली. जिथं तिला आई सोडवायला यायची त्या ठिकाणी ती बस स्टँडवर आली. एवढ्या दिवसातून पहिल्यांदा तिने माहेरच्या भूमीचं दर्शन घेतलं होतं. आज ती 17 वर्षांनी माहेरी आली होती. तिला खूप आनंद झाला होता. रस्त्याने जाताना माहेरच्या अनेक महिला तिच्याशी बोलायच्या, तिची विचारपूस करायच्या. काय गं बाई, खूप दिवसांनी आली, तुला इकडची आठवण येत नव्हती का? यावर ती बोलायची, अहो काकू, खूप काम असतं ना, यायला वेळच मिळत नाही, असं कारण सांगून ती बायकांना उत्तर देत होती. पण तिने कोणालाच सांगितलं नाही की माझ्या भावाने आमच्यासाठी माहेरचे दरवाजे कायमचे बंद केले आहे. ही बहिणीची माया. शेवटी लांबूनच भव्य दिव्य मंडप दिसत होता. समारंभ थाटामाटात संपन्न होत होता. भाऊक होऊन ती विवाह सोहळ्याचा वातावरण लांबूनच पाहत होती. तिथेच भाऊजाई तुळशीला पाणी घालत होती. नंदेला भाऊजाई दिसली. तिला पाहताच हिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या, कारण आज 17 वर्षांनी ती तिला पाहत होती. भाऊजाईनेही नंदेला पाहिलं. जसं त्या दोघींनी एकमेकींना पाहिलं, तेव्हाच त्या दोघींनी पळत जाऊन एकमेकींना मिठी मारली आणि रडायला लागल्या. भाऊजाई म्हणाली, आज लोकांना पत्रिका देऊनही लग्नाला येत नाही, आणि आमच्या नणंदबाई पत्रिका न देता लग्नाला आल्या. भाऊजाईने नंदेचे पाय धरले आणि म्हणाली, ठेवणीतली साडी काढून ठेवली आहे तुमच्यासाठी, चला लवकर साडी नेसा. पोरांना नवीन कपडे आणले, ती घाला आणि लवकर लग्नाच्या मंडपात या. पण याआधी बहिणीने पहिला प्रश्न विचारला, वहिनी, दादा कसा आहे गं? तेव्हा वहिनी बोलली, खूप चांगले आहे, आनंदात आहे. तेव्हा वहिनीच्या मनात एक प्रश्न येऊन गेला, अरे, हिच्या भावाने हिची आठवण देखील काढली नाही. तीच बहीण सर्वप्रथम भावाबद्दल विचारत आहे. किती मोठं मन आहे यांचं. वहिनीने हाताला हात धरून तिला घरात नेणार, तेच
भावाने उंबरठ्यावरून बहिणीकडे पाहिलं आणि भावाच्या भोवया मोठ्या झाल्या, त्याच्या कपाळावर आढ्या होत्या आणि तो जोराने ओरडला, कशाला आलीस तू इथे? तुला बोलवलं होतं का? अगं, जिथं माझ्या नात्यागोत्यातील मंडळी आहेत, सर्व श्रीमंत आहे, अन तू काय लंकेची पार्वती? चला निघा इथून, आली तशी चालती हो पहिली. आमच्या मुलीच्या लग्नात असा गरिबीचा खेळ मांडू नकोस, असं भाऊ बहिणीला म्हणाला. तरीही बिचारी बहीण भावाला म्हणते, अरे दादा थांब ना, मला तायडीचं लग्न बघू दे. लग्न लागलं की मी लगेच निघून जाईन रे बाबा. तर भाऊ म्हणतो, नाही नाही, लगेच, आली तशी चालती हो. पण बहीण काय ऐकायला तयार नव्हती. बिचारी रडत म्हणायची, फक्त लग्न बघू दे रे. मंडपाच्या बाजूलाच गाईचा गोठा होता. त्याने त्यांना सांगितलं, लग्नच पाहायचं आहे ना, मग तिथून गोठ्याच्या खिडकीतून बघा. पण इथं मंडपात 4-4 श्रीमंतीत तुमच्या गरिबीची थट्टा मस्करी करू नका. असं म्हणत भावाने गोठ्याचा दरवाजा खोलला. बहिणीला आणि तिच्या दोन्ही मुलांना म्हणाला, इथून लग्न बघा. त्यानंतर भावाने गोठ्याचा दरवाजा बाहेरून बंद केला. बिचारीला खिडकीतून फक्त भावाच्या मुलीचा चेहरा दिसत होता, पण तो थाटमाट पाहून तिला खूप आनंद होत होता. लग्न लागलं, सगळं वऱ्हाड जेवण करून घरी गेलं. मग सगळ्यात शेवटी भावजाईने गोठ्याचा दरवाजा खोलून तिघांना गोठ्याच्या बाहेर काढलं आणि म्हणाली, बाई माफ करा हो, चुकलं माझ्या नवऱ्याचं. तर ती ठीक आहे म्हणत तटकन तिथून निघून गेली. परत कधीच आपल्या भावाला भेटायला आली नाही. घरी जात असताना दोन्ही मुलं वेड्यासारखी आपल्या आईला विचारत होती, अगं आई सांग ना, कोण होता ग तो माणूस जो तुला जोरजोराने ओरडत होता? त्या बिचारीला प्रश्न पडला, आता यांना काय सांगावं की हा तुमचा मामा आहे? त्या बिचाऱ्या मुलांनी आपल्या मामाचा चेहरा पाहिल्यापासून त्यांनी जिद्दीने चिकाटीने अभ्यास केला. आणि ज्या बहिणीला गळ्यात फुटका मणी नाही म्हणून गोठ्यात बसावं लागलं, त्याच बहिणीची दोन्ही मुलं आज क्लास 1 अधिकारी आहेत. आज तिची वेळ बदलली होती. त्या भावाने गळ्यात फुटका मणी नाही म्हणून गोठ्यात बसवलं. तोच भाऊ आता बहिणीला या कधीतरी गरिबाच्या घरी जेवायला अशा विनवण्या करत होता. तर बहीण बोलायची, येईल रे एक दिवस. पण आता तो दिवस उजडला होता. ती एक दिवस त्याच्या घरी गेली. बहिणीला बसायला पाठ आणि जेवणाचं ताटही ठेवायला पाठ. बहीण आवाज देऊन म्हणते, दादा एक ताट आण रे आणि एक पाटही आण. तर भाऊ विचारतो, कशाला गं? तर बहीण म्हणते, तू आण तर भावाने ताट आणि पाट आणला. बहिणीने पाटावर ताट ठेवलं. भाऊ विचारतो, अगं काय करत आहे? बहिणाबाई म्हणते, अरे थांब रे दादा. तिने तिच्या गळ्यातले सर्व दागिने काढले आणि ताटात ठेवले. त्याच्या बाजूला गुलाबजामुन, बुंदी, पुरी, भाजी असं सर्व पक्वान्न ठेवलं. हे सर्व पाहून भाऊजाई बोलली, बाई काय करत आहात तुम्ही? तेव्हा ननंदबाई बोलते, अगं तू थांब ना, माझ्या भावाला जेवायला घालते ग. तेव्हा भाऊ बोलतो, अगं बाई हे तर सोनं आहे, कोणी सोनं खातं का? तेव्हा बहीण बोलली, दादा तुला आठवतं का, जेव्हा मी तायडीच्या लग्नाला आले तेव्हा माझ्याकडे हेच नव्हतं, म्हणून तू मला गोठ्यात बसवलं. आज तू मला जेवायला बोलवलं नसतं, पण आज हे सगळं आहे म्हणून तर तू मला जेवायला बोलवलं. माझ्या पोरांनी कष्टाने हा डोंगर उभा केला आहे, म्हणून तू आज माझा सन्मान करतोय. तू आज तुझ्या बहिणीला नाही बोलवलं, तर क्लास 1 असलेल्या श्रीमंत पोरांच्या श्रीमंत आईला जेवायला बोलवले. तुझ्यासाठी तुझ्या बहिणीपेक्षा तुला हेच सर्व तर महत्त्वाचं आहे ना. एवढं बोलून ती तिथून निघून गेली. मित्रांनो, आजच्या जगात माणसांची किंमत त्यांच्याकडे असलेल्या श्रीमंतीवरून ठरते, हेच खरं आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.